त्यांच्याशी नातं जुळतंय म्हणून मी माझं काम करू नको का काय? अरे पण त्यांच्यावर थेट परिणाम झालाय ना तुझ्या कामाचा. मला जाण आहे त्याची, म्हणूनच मी सगळ्या ऍक्शन्स बरोबर घेतल्या ना. म्हणजे काय केलंस? दागिने मिळाले, 50 लाखांचं काय? तेही मिळतील. कायद्यावर विश्वास ठेवा. कोर्टात केस सुरू आहे ना आता. ते मिळतील तेव्हा मिळतील, तोपर्यंत आपली नैतिक जबाबदारी काहीच नाहीये का रे? खरं म्हणशील तर नाही. मी कुठे नोकरी करतो, माझ्या कामाचं स्वरूप काय आहे याची पूर्ण कल्पना त्यांना होती. तरी त्यांनी लग्न पक्क केलं. क्षीरसागरला पैसे देण्यासाठी दागिने विकले, त्याच्या आधी मला येऊन का नाही सांगितलं? आता कळून काय उपयोग आहे? काय करणार आहोत आपण? आणि नुकसान भरपाई द्यायची म्हटली तरी एवढे पैसे कुठून आणणार आपण? हे घर गहाण टाकून उभा करायचा पैसा. आई, अय्यो, काय बोलताय तुम्ही? हो, हे घर गहाण टाकायचं. कोर्टात केस चालू आहे ना, कायद्यावर विश्वास आहे ना. मग जेव्हा पैसे येतील तेव्हा सोडवू आपण घर. अगं पण एवढा टोकाचा विचार करण्याची काही गरज आहे का? कशा करता? स्वानंदीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. अरे आजपर्यंत या घरानं आपल्याला सावली दिली, आज तिचं आयुष्य उन्हात जातंय, तर याच घरानं तिला सावली नको का द्यायला वसंता? हे बघ आई, हे घर माझ्या एकट्याचं नाही आहे. तू, हेमंता, अनिता, 4 मुली, सगळ्यांचं घर आहे. स्वानंदी सुद्धा आपल्या सगळ्यांचीच आहे. तिच्या सुखासाठी आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे रे हे. नुकसानीचा डाग आणि सासरच्यांची नाराजी तिच्या पदरात बांधून तिची पाठवणी करणार आहेस का तू? इतक्यांदा सांगितलं पण नाही. एकदा डोक्यात आलं ना की करून टाकायचं. नुकसान किती होईल याचा अजिबात विचार नाही करायचा. हो, तू आता जरा गप्प बसा प्लीज. तू काय करून बसलेस, तुला कल्पना आहे त्याची? इंद्रनीलचं लग्न होणार नाही म्हणजे भैया साहेब आपल्याला इस्टेटीतला वाटा देणार नाहीत. दागिने तर गमावून बसलोच होता, पण जमिनी काही वर्षभर विकू शकत नाही. इकडे गॅरेजही बंद आहे. काय खायचं, काय माती. ते स्वानंदी डोळ्यासमोरही नकोय मला. पाहिलं ना तर डोकं फिरतं माझं. पण लग्न तरी होऊन द्यायचं होतंस ना. एकदा इस्टेट आपल्या ताब्यात आली असती की पाठवून दिली असती स्वानंदीला तिच्या माहेरी. आपले चिरंजीव तिच्या प्रेमात पडलेत आणि तुला ती नकोय. त्यामुळे याने आयुष्यात कधीही लग्न करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करून टाकली आहे. बोंबला आता. इंद्रनीलला अपघात झाल्यानंतर माझं भानच सुटलं आणि जे मनात आलं ते मी बोलून टाकलं. आपल्यासारख्या लोकांना भान सुटून नाही चालत. लोकात अब्रू जायला वेळ नाही लागत भान सुटलं तर. पण मला काय माहिती असं काही बोलेल. काय ओळखलंस ग तू तुझ्या मुलाला? हा, तोंड वर करून सांगितलं होतंस ना. लॉजिक आणि राग दाखवण्यापेक्षा मी स्वतः रडून लोकांकडून काम करून घेईन. काय झालं त्याचं, विसरलीस एवढ्यात? स्वानंदीच्या आई वडिलांना धारेवर धरलंस. या सगळ्याचा परिणाम काय होईल कळतंय का तुला? पण माझ्या मुलाला अपघात झालाय म्हटलं माझ्या मनावर परिणाम होणार नाही का? मनावर नाही, मेंदूवर परिणाम झालाय तुझ्या. तू केवढं नुकसान करून घेतलंयस अजूनही कळलेलं नाही का तुला? तुम्ही नका काळजी करू. मी चुकले ना तर मीच सांभाळून घेईन सगळं आणि निस्तरीन सगळं. निस्तरावंच लागेल, नाही तर बोऱ्या बिस्तरा घेऊन रस्त्यावर यावं लागेल.